हॅलो गाईस, आज आपण जाणार आहोत फिरायला. चला. मी लाईक आणि सबस्क्राईब करत नाही, व्ह्यूज पण नाही वाढत. काहीतरी करा गाईस. मला असं वाटतं की राधा ही बावरी म्हणतात माझ्या बरोबर. थँक्यू सो मच. कमाल, तुमच्यासाठी काय मात्र चालतील. गाणं ओळखले कोणी? बरोबर. ला 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 गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. शांत का? एवढं शांततेची सवय नाही मला. टाळ्या नाही, शिट्ट्या नाही, काही नाही. हा, लावणी बघायला आलं राव. तुम्ही करा एन्जॉय, तुम्हाला सांभाळायचं काम माझं. बायका किती बसलाय, टाळ्या वाजवा बघू म्हणजे मला कळेल. आता पुरुष म्हणते शिट्टी वाजवा म्हणजे मला कळेल. अरे अरे पुसकी चल. गणपतीत वाजवा, प्रॉमिस करा. गाण्याच्या शेवटपर्यंत टाळ्या आणि शिट्ट्या वाजणार. वाजणार का नाही? वाजणार का नाही? चला. कारभारी दमान होऊ द्या दमान, कारभारी दमान होऊ द्या दमान, होऊ द्या सगळ्यात पहिल्यांदा माझा दादा आहे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा.
म्हणजे आपला एखादा सहकलाकार जेव्हा अष्टपैलू असतो, जो उत्तम गातो, जो उत्तम नाचतो, म्हणजे आता मी नाचाक सांगायचं नाही तुका, जो उत्तम अभिनय करतो, असा अभिनेता म्हणून अंशुमन विचारासाठी परत एकदा जोरदार टाळ्या. आणि आता माका हैसर बोलवल्यानंतर माझ्या पोटात गोळ येलो, कारण आकांक्षान जो काय धुमाकूळ हे घातल्या त्याच्यानंतर परत ऑडियन्स आपल्याकडे घ्यायचा, ह्या कसं जरा कठीण आहे. हो काय, सगळ्यात पहिल्यांदा अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक स्पोर्ट्स क्लब याच्या वार्षिक स्नेह संमेलनासाठी जमलेल्या सगळ्या औसी बहिणींका माझा नमस्कार. मी हे येण्यासाठी ज्यांनी माका जवळजवळ 19 फोन केल्या कालपासून आजपर्यंत, तो माझा दादा नितीन लाड, त्याका नमस्कार. ज्याच्यामुळे मी हय इलय तो आमचा शैलेश, खय गेलो काय माहिती, शैलेश आतमध्ये, शैलेश, विलास सावंत, महादेव, ह्या सगळ्यांचे माझे खूप मित्र आहेत अभ्युदय बँकेत. म्हणजे माझं सुशील साटम नावाचा मित्र थंय बसलो. अभ्युदय बँकेचा आणि माझा खूप जुना नाता, कारण ही बँक जेव्हा ऑनलाईन झाली, कम्प्युटराईज, तेव्हा त्याचा एक छोटासा भाग म्हणून कम्प्युटर इंजिनियर म्हणून मी काम केलेलं आहे. त्यामुळे अभ्युदय बँकेचा आणि माझा खूप जुना नाता. आता जरी प्रशासकीय विभाग असलो किंवा प्रशासन असलं तरी अभ्युदय बँक ही पूर्वीपासून लोकांवरती प्रेम करणारी बँक, आणि त्या सगळ्या कामगारांमध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असात, विदर्भ असात, मराठवाडा असात, पण आमच्या कोकणाचं माका वाटतं पहिलो नंबर आहे. त्यामुळे हा योग माका खूप बरा वाटला. आणि कसा की प्रत्येक वेळ बदल होणं गरजेचं असतं. मी कोकणातलो माणूस आहे. आता आम्ही कोकणात दौऱ्यात जातो. आमच्याकडे कोकणात जेव्हा आंबे येतात ना, पुढे असा तुम्ही पाठी बघता, आमचा कसा होय तुमच्यामुळे, तर कोकणातला जो आंबा असता तो हिरवोगार असता, त्याला तोर म्हणतो आम्ही, कच्चा आंबा. आणि तो जेव्हा पिकता तेव्हा तो लाल भडक होता आणि हळूहळू भगवो होता. निसर्गाचा नियम हा, प्रत्येक हिरव्याला एक ना एक दिवस भगवा व्हावंच लागेल. हो निसर्गाचा नियम हा, म्हणजे मी माझ्या तोंडातून बोललोय तरी हो निसर्गाचा नियम हा. त्यामुळे अभ्युदय बँक ही पहिली जशी अशी जबरदस्त वटवृक्ष होती, तशी लवकरात लवकर परत होय, हो सुद्धा माझा विश्वास आहे. कारण काय, आम्ही कलाकार, आम्ही खय खय गात असतो, बरेच वेगवेगळे अनुभव येतात. अनुभव कसो घ्यायचो ह्या आपल्या रस्ता. एकदा मी असं एसटीतनं प्रवास करीत होते, कोकणातला माणूस, 5 मिनिटांनी, इतक्यात कंडक्टर चढलो, त्यांनी डबल बेल मारल्या. तेव्हा ह्यांनी खिशातली चिल्लर काढून बाहेर काढलं नसं खिडकीतनं हात, आणि म्हणाला एक पेपर दे. त्यांनी पेपर घेतल्यानंतर मी म्हटलं, अहो एवढा वेळ एसटी उभी होती तोपर्यंत तुम्ही पेपर नाही मागितला. तो म्हणाला खुळस काय, त्याच्यात 2 रुपयाचा एक नाणा खोटा होता. पेपर उघडला आणि हसाक लागलो. मी म्हटलं आता काय झाला, तो म्हणाला माई साहेब पेपर पण कालचोच दिल्या. अनुभव म्हणजे आता मी आणि अंशू आम्ही खूप वर्षाचे मित्र आहोत. कधी कधी अनुभव आणि मित्र याचा खूप घट्ट जवळचं नातं असतं. एकदा 2 मित्र होते, एक आंधळा होता आणि एक डोळस होता. एकाला दिसत होते, एक आंधळा होता. दोघांची घट्ट मैत्री. रोज दोघे एकत्र भेटायचे. एक दिवस खूप उशीर झाला, रात्र झाली, म्हणून त्या डोळस मित्राने, ज्याला दिसत होतं त्या मित्राने आंधळ्या मित्राला एक कंदील दिला आणि म्हणाला हा कंदील घे, तुला लागेल. तो म्हणाला वेडा आहेस काय, ह्या कंदिलाचा मला काय उपयोग, मला तर काहीच दिसत नाही. तो म्हणाला नाही नाही तुला लागेल, तू जा. म्हणून तो कंदील घेऊन निघाला. काळोखात साधारणपणे 500-600 पावलं चालल्यानंतर समोरून एक सायकलवाला आला आणि त्या सायकलवाल्याने त्या आंधळ्या माणसाला, त्याच्या आंधळ्या मित्राला अभ्युदय बँक वाला नाही, जय देव महाराजा, 12 गावच्या, 12 राठीच्या, 12 वैवाटीच्या महाराजा. प्रमाणे अभ्युदय बँक स्पोर्ट्स क्लब यांचा वार्षिक स्नेह संमेलन हे बंटर भवन मध्ये माझो भाव अंशुमन आमचे हे वाजवणारे अतिरथी महारथी, नाचणारे गाणारे सगळे हैसर साक्षीदार म्हणून उभे आहेत महाराजा. आणि हय येण्यासाठी बाकाजींनी बोलायला तो माझो शैलेश, आता अण्णा घेणे नाही, शैलेश असतात, नितीन असतात, महादेव असतात, विलास असतात, आणि तुम्ही सगळे ह्या सगळ्यांका साक्षी ठेवून गारणा घालते महाराजा. लवकरात लवकर आमच्या अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार निदान दुपटीन नाही पण कमीत कमी वाढाले महाराजा.
दरवर्षी त्यांना जो बोनस मिळता तो येत्या दिवाळीत थोडं जास्त मिळाले महाराजा. होय महाराजा. त्यांच्या प्रत्येक मुलाक निरोगी आयुष्य दे महाराजा. होय महाराजा. आणि जमलेल्या सगळ्यांचे दिवस सुखान समाधानान जाऊन सगळ्यांका निरोगी आयुष्य मिळाले महाराजा. होय महाराजा. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा हसू ह्या कायम रवान, ह्यांच्या डोळ्यात कधीच आसू येऊ दे नको महाराजा. होय महाराजा. घर बसलेल्या सगळ्या माझ्या औशी भावा बहिणींका असाच आनंदात रवान आपल्या बँकेसाठी प्रामाणिक काम करण्याची बुद्धी दी महाराजा. होय महाराजा. त्या बुद्धी बरोबर जास्तीत जास्त काम करण्याची ताकद दी महाराजा. होय महाराजा. दरवर्षी तुमच्या स्नेह संमेलनात माका आणि अंशू विचारकच बोलवची ह्यांका बुद्धी दी महाराजा. होय महाराजा. जर संत कोणी बोलत आडवं कर, आडवायला तर उभं कर, बाळात चाल, पिंपळात लाव, पिंपळात चाल, बडाक लाव, त्याचे दात त्याच्या गच्यात घाले. होय महाराजा. दहा वेळाचं आणि 12 पाचाचा गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्या आमच्या आईच्या लोकांका सुखी ठे. आणि माझ्या मित्राची हिची चाल तुरु तुरु ह्या शोचे हजारो प्रयोग होऊन ह्या अभ्युदय बँकेचं नाव ह्या महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर जगाच्या पटलावरती मोठ्या दिमागात असा दिसाने रे महाराजा. होय महाराजा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. थँक्यू. माझी खास बुकिंग आणि एक लकी ड्रॉ काढायचा आहे. एक कोण लहान, इथे कोण आहे लहान? मगाशी खूप येत होता. हा मी लहान आहे. ए मयंक का लवकर, मयंक लवकर. अरे जा ना मयंक. काय मयंक. अरे इथे अरे सगळे आले. मयंक जा लवकर. अरे मयंक लवकर जा ना, पळ ना. अरे पळ मयंक लवकर. मयंक पळ ना. अरे पळ ना. अरे बिना चपली जा. हे पळ मयंक, पळ लवकर. अरे लांब द्यायचं. ये स्टाफ नंबर 2509 2509 आहे का? बस झाले. 2509 आहे का? आणि खरं म्हणजे आमचे सगळे दिग्गज सिंगर मी बोलवतो मंचावर. ईशानी, स्नेहा, आमचा अभिषेक आणि आमची आकांक्षा, जिने मला अक्षरशः आमचा रितेश, सिद्धेश, प्रितेश, आमचा राजेश आणि आमचे सुतोष दादा, आमचा विनायक सावंत दादा, आमचा राजेश, केतन आणि सर्व इकडचे कलावंत, इकडे स्टाफ सगळ्यांचे मनापासून आभार. आणि खास करून अभ्युदय बँक स्पोर्ट्स क्लब यांचं वार्षिक स्नेह संमेलन आम्हाला छोटेखानी का होईना पण परफॉर्मन्स करायची संधी दिली त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार. आणि असंच प्रेम करत राहा आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.